नांदेड विधान परिषदेसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 452 मतदार जे आहेत ते 3 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद करणार आहेत। या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अशोकराव चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर यांचे वडील नागेश पाटील आष्टीकर जे खासदार आहेत युबीटीचे त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे। महाविकास आघाडीकडून रवींद्र चव्हाण हे खासदार आहेत, त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे। पण ही निवडणूक जी आहे ते मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळ्या ट्विस्ट घेताना पाहायला मिळते। या संदर्भामध्ये तिसरे उमेदवार जे निवडणुकीमध्ये आहेत ते वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले आपल्यासोबत आहेत आणि सातत्यानं वेगवेगळे दावे केलेत। निवडणूक प्रक्रिया पार पडते, काय सांगाल? या निवडणुका आम्हाला वाटतं की पारदर्शकपणे होत नाहीत। इथलं प्रशासन आम्ही कंप्लेंट केल्यानं सुद्धा नगरसेवकाला जे सहलीला नेलं होतं, डांबून ठेवलं होतं, पैशाचं आमिष दाखवलं होतं, हे सगळे प्रूफ माध्यमांनी प्रूफ पण केले की गोव्यामधले त्यांचे व्हिडिओ आले, हॉटेल रिसॉर्टमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं, त्यांना आमिष दाखवून ठेवलं होतं। आम्ही प्रशासनाकडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनसुद्धा त्याच्यावर काहीच कारवाई प्रशासनाने केली नाही। हे निवडणुका पारदर्शक होत नसताना दिसत आहेत। निवडणुका रद्द करा अशी सुद्धा तुम्ही मागणी केली होतात। काल रात्री काही व्हिडिओ बाहेर आले, त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर असतील, अशोकराव चव्हाण असतील, हे लातूरला एक हॉटेलमध्ये सगळ्या मतदारांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले। त्यांनी मार्गदर्शन करत नव्हते, त्यांना डांबून ठेवलं होतं, त्यांना पैसे देत होते। एवढं सगळं मीडियासमोर मीडिया एवढा प्रयत्न करून हे व्हिडिओ असे फोटो बाहेर करते आणि निवडणूक आयोग इथलं प्रशासन त्याबद्दल काहीच कारवाई करत नाही। ही खूप लोकशाहीला घातक आहे की या देशामध्ये ही खूप मोठी शोकांतिका आहे की लोकशाहीला पायमल्ली करण्याचं काम प्रशासन आणि राज्यकर्ते करत आहेत। काँग्रेसच्या अनुषंगानं सातत्यानं तुम्ही वेगवेगळे आरोप केलेले आहात, काय ती सगळी नेमकी आरोप आहेत? आम्ही कुणावरच काही आरोप केले नाही, आम्ही वास्तव दाखवलेलं आहे। आम्ही जे सूचना निवेदनं जे प्रशासनाला दिले होते, ऑब्झर्वर दिले होते, कलेक्टरांना दिले होते, इथल्या पोलीस अधीक्षकांना, त्या सर्व गोष्टी सत्य झालेल्या आहेत। आम्ही खोटं बोललेलं नाही, त्याचे प्रूफसुद्धा आले आहेत। पण प्रशासन निवडणूक आयोग याच्यावर काहीच कारवाई करताना दिसत नाही, म्हणून या निवडणुका पारदर्शक होत नाहीत। निवडणूक पारदर्शक आणि निर्भीड पार पडावी यासाठी मतदारांना तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? आता ज्या मतदाराला म्हणजे इमान ज्याचं जागेवर आहे त्या मतदार आम्हाला नक्कीच मतदान करतील या इलेक्शनला। काल बघा, आष्टीकर सन्माननीय खासदार त्यांनी भाजपच्या शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। म्हणजे ज्या महाविकास आघाडीला म्हणजे भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला होता, तर काल त्या पाठिंब्याचा त्यांची निराशा आली। म्हणून सेक्युलर वोट जे या संविधानाला मानणारे वोट आज नांदेडमध्ये विधान परिषदेमध्ये आहेत ते नक्कीच आम्हाला पडतील ही आम्हाला आशा आहे। उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर असं म्हणाले की मी आजही उद्धव ठाकरेंचाही काल होतो आणि उद्या पण राहणार आहे, त्यामुळे मतदारांनी संभ्रमात पडू नये, कोणीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। हे सामान्य मतदार नाहीत, हे सन्मान्य नगरसेवक लोकप्रतिनिधी असले उमेदवार, हे सर्व लोक हुशार असतात। त्यांना साधं गणित कळत नाही का? वडील ज्याच्या वडिलाचीच पार्श्वभूमीवर ते आज या विधान परिषद उभे आहेत आणि हे छोटंसं म्हणजे नासमज उदाहरण देतात, वडील गेलेत मी गेलो नाही, म्हणजे त्यांनी वडील गेलेत हे तर मान्य केलेलं आहे। म्हणून ही जे मतदार आहेत हे सगळे नगरसेवक सन्मान्य हुशार आहेत आणि ते आज आपल्या मतदानातून आपलं बुद्धिकौशल्य दाखवतील, आपलं इमान दाखवतील आणि जे सेक्युलर ज्याला संविधान वाचवायचं आहे त्या उमेदवाराला ते मतदान करतील। अनेक भागामध्ये वेगवेगळे कुठं भाऊ या पक्षात त्या पक्षामध्ये असं चित्र अगोदर पण पाहायला मिळालं राज्याच्या राजकारणामध्ये। कोणाचे वडील दुसऱ्या पक्षात आहेत तर मुलगा वेगळ्या पक्षात आहे, मग यावर आक्षेप नेमका? हे बघा, आपण पाहिलं तर त्याच्या आधी यांनी सन्माननीय खासदार हे उबाटाकून निवडून गेलेले होते, आता मुलगा त्यांचा उबाटामध्ये आणि त्यांनी गेले असं होऊ शकतं का? एकाच घरात राहतात, वडील आहेत, त्यांचं कुठलं वडिलाच्या विरोधात स्टेटमेंट नाही की वडिलाचा मी धिक्कार करतो किंवा वडिलाचा निषेध करतो, असं एखादं त्यांचं स्टेटमेंट जर आलं असं तर आपण विचार करता आला असता आपल्याला। नक्कीच तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले आणि त्यांनी ह्या निवडणुका पारदर्शक पडत नाहीत अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत दहातोंडेसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।